श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, आजचा हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकल्यास तुझ्या मनातील गोंधळ थांबण्यास मी तुला मदत करणार आहे. तू जे गमावलं आहेस तेच तुला गुणाकाराने परत मिळणार आहे. तुझी प्रतीक्षा लवकरच संपवण्यात येत आहे. आज जो भक्त हा संदेश मन लावून ऐकेल त्याचे आयुष्य मी संपूर्णपणे बदलण्याच्या स्थितीत नेणार आहे. लवकरच तुम्ही दुःखातून त्रासातून बाहेर पडणार आहात आणि आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे. स्वामी माऊली स्वतः तुला हे सर्व काही देणार आहे. तुझा विश्वास ठेव. तुझी संधी मिळवण्यासाठी प्रयत्न कर. ते सर्व काही थांबलेलं असताना मी तुझ्यासाठी आयुष्यात चमत्कारिक आशीर्वाद पाठवतो. तुझ्यासाठी असलेले आशीर्वाद, धनलाभ हे सर्व काही तुलाच मिळणार आहे. ही संधी तुलाच मिळणार आहे. तुझं भाग्य चमत्काराने, अद्भुत रहस्याने भरणार आहे. स्वर्गातून साक्षात स्वामींची वाणी तू ऐकत आहेस, कारण आता तुला ते सर्व आशीर्वाद देण्यात येणार आहेत. बाळा, तुझ्या मनात जे काही गोंधळ घालतं ते सर्व काही मला सांगून टाक. मोकळा हो. आज मी तुझ्याशीच, होय, तुझ्याशीच बोलायला इथे उपस्थित आहे. होय, मी तुझ्याशीच बोलण्याकरता आज इथे आलो आहे. तुला ते सर्व काही गुपित मला सांगायचं आहे, जे तुला त्रासदायक वाटत आहे किंवा क्लेशकारक वाटत आहे. मी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणार नाही. ते सर्व काही ऐकत आहे. बाळा, पुढे काय सर्व काही आहे ते तुझ्यासाठी सोपं आणि सहज करण्यासाठी देव तुला निवडतो. बाळा, जीवनात येणाऱ्या त्या कठीण प्रसंगाला संपवण्यासाठी आज देव तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. आनंद घे, कारण कोणीही कायम तुझ्या सोबत नसतं. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. मला तुझी मदत करायची आहे. तुझं तो मित्र तुला मदत करतो की नाही, पण मी तुला मदत करतो. होय, ती स्वीकार कर, कारण ही त्रासदायक वेळ निघून जाण्यासाठी देवाने तुझी निवड केली आहे. बहुतेक वेळा काही लोक चालाकी करतात. तुमच्यासोबत काही अशा गोष्टी घडू लागतात जे कुणालाही न सांगणारं असतं, पण तुम्ही ते माझ्यासोबत सांगू शकता, मला सांगू शकता. ते मी तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी येऊ देतो, कारण तुम्ही निवडक बाळ आहात. तुम्ही प्रतीक्षा करत आहात आशीर्वादांची, आणि ते सर्व काही मिळणार यात शंका घेऊ नका, कारण मी सदैव तुमच्या समजूतदारपणाला वाढवण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो. काहीही चुकीचं घडणार नाही, कारण तुम्ही शिकत आहात. कधी कधी शिकत असताना पुढं जावं, जे काही शिकलो आहे ते परत परत गिरवावं, हाच प्रयत्न करत राहा. सगळ्यात जास्त तुला माझी मदत मिळणार आहे, कारण तू माझा निवडलेला बाळ आहेस. तुला ती शक्ती, ते सर्व काही आशीर्वाद देण्यासाठीच मी इथे उपस्थित आहे. आता पैसे तुम्हाला कधीही कमी पडणार नाहीत, कारण त्या भरभराटीचे आशीर्वाद घेऊन मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे. लक्षात ठेव, प्रत्येक दुःखानंतर सुख येईलच, कारण जसं सुखानंतर काही काळ दुःखाचा त्रासाचा तुम्ही काढला आहे, त्याचप्रमाणे अविरत जगात, या संपूर्ण सृष्टीत हे चालूच राहणार आहे. कारण हे एक मायावी चक्र आहे. ते ब्रह्मांड निर्माण करतं. त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. स्वतः भगवंत तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला प्रदान करतो. घाबरायचं नाही, पुढे जात राहायचं, कारण प्रत्येक पावलावर त्रासच आहे असं नाही, तर साक्षात परमेश्वर तुम्हाला आनंदाने भरतो, तुम्हाला ती शक्ती प्रदान करतो, आणि तुम्हाला या ब्रह्मांडाचा नायक आशीर्वाद देत आहे की तुमच्यासोबत सर्वच काही शुभ घडणार आहे. माझ्या प्रिय बाळा, आज मी तुला शेवट सांगत आहे की कधी कधी काही गोष्टी देवावर सोपवून दे. लक्ष देऊन ऐक. जर तू हे नाही ऐकलेस तर मी तुला कधीच प्रसन्न होणार नाही,
काही विशिष्ट गोष्टी सांगण्यासाठीच मी इथे उपस्थित आहे. लक्षपूर्वक ऐक. काही व्यक्ती हे तुझ्याकरता मदत म्हणून येतात. त्यांची मदत तू स्वीकार कर, कारण ती दैवी मदत आहे. ती तुझ्यापर्यंत पोहोचणे हे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे. म्हणूनच हे सर्व काही घडत आहे. जसं समजणे काही गोष्टी कठीण वाटतात, तेव्हा काही गोष्टी सोडून देणेही कठीण वाटतात. पण तसं करत राहा. तुम्ही जिथपर्यंत काही गोष्टींशी जुळून आहात, ज्या जुन्या आहेत, ज्या आज तुमच्या कामाच्या नाहीत किंवा ज्या तुम्हाला त्रासदायक ठरत आहेत, त्यांना सोडणे, योग्य वेळेवर बाजूला करणे हेही हिताचे ठरणार आहे. बाळा, तुला काही गोष्टीत कष्ट घ्यावे लागत असतील तरी हार मानू नकोस. घाबरून चालणार नाही. आता घाबरण्याचे दिवस संपले आहेत. तर तुला पुढं जाण्यासाठी, मनासारखं होण्यासाठी तुलाही प्रयत्न करावे लागतील. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी स्वतःच आपल्या भक्तांना आशीर्वाद देत आहेत की पुढे जा. मी तुमचा आधार बनणार आहे. मी तुमच्यासाठी कार्य करत आहे. स्वामींचे वचन हे विसरू नका. स्वामी म्हणतात, हम गया नहीं, जिंदा है. या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास अशक्य काहीही उरणार नाही. मी तुम्हाला त्या शक्यतांनी भरतो, त्या आशीर्वादांनी भरतो आणि भक्तांनी त्यावर विश्वास ठेवावा. कारण खरोखर देव आशीर्वाद पाठवतो. चमत्कारही वेळोवेळी तुमच्या जीवनात पाठवले जातात. त्यांना टाकून पुढे जाऊ नका. ते स्वीकार करा. काही नकारात्मक तुमच्याजवळ असेल तर ते काढून टाकण्यासाठी नामस्मरण हा उत्तम पर्याय आहे. तुमचे जीवन उत्तर आता बदलत जाणार आहे. हा बदल तुमच्या स्थिरतेसाठी, आनंदासाठी आहे. सर्वप्रथम तुमच्या शरीराला स्थिरता, आरोग्यता प्रदान करण्यात येत आहे. जे आरोग्याने त्रस्त झाले आहेत, आजचा हा संदेश त्यांच्या आरोग्यात कमालीचे बदल, परिवर्तन घडवणार आहे आणि त्यांच्या जीवनात आरोग्याची स्थिरता प्रदान केल्या जाईल. कितीही रोग असले तरी ते समूळ नष्ट करण्यासाठी देव आहे आणि देव तुमच्यासाठी कार्य करत आहे याचा अनुभव कित्येकांना येऊ लागेल. जसे काही गोष्टींच्या किमती तुम्हाला कळतात, तर कधीकधी काही गोष्टींच्या कळत नाहीत. पण तसेच देवाचे आशीर्वाद मानू नका. त्याची किंमत करा, कारण आज हा संदेश तुम्हाला निवडून तुमच्यापर्यंत देण्यात येत आहे. जेव्हा जेव्हा देव तुम्हाला स्वतःहून आशीर्वाद प्रदान करतात, तेव्हा समजून जा की तुमचा भाग्योदय जवळ आहे. प्रामाणिक राहा, प्रामाणिक भक्ती करा, नामस्मरण करा. देवावर शंका घेऊ नका, कारण कधीकधी चमत्कार हे एका रात्रीतून सुद्धा घडू शकतात. जर तुमचाही दैवी शक्तीवर, स्वामी शक्तीवर अफाट अनंत विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा आणि स्वामी माझी मदत करा असे टाईप करा. देव तुम्हाला कधीही विसरणार नाही. देव तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम, आशीर्वाद देतील. कधीकधी स्वामी म्हणतात, तू कधी एकटा राहू इच्छितोस, तर कधी तुला नात्यांची आवश्यकता असते. कधीकधी एखादं काम अपयश आलं, काम पूर्ण झालं नाही, तर समजू नकोस की मी तुझ्यासोबत नाही. आणि खूप मोठं यश मिळालं आणि मी तुझ्यासोबत नाही असंही मानू नकोस. कारण त्या दोन्हीही परिस्थितीत मी तुझ्यासोबत असतो, सोबत चालतो. कधीकधी तू काही नकारात्मक विचार करतोस, नकारात्मक गोष्टी करू लागतोस, तेव्हा मात्र मी तुला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी परत परत तुझ्यापर्यंत येतो, तुला आशीर्वाद देतो आणि पुन्हा तुला चांगल्या मार्गावर नेतो, जिथे तुझ्यासाठी सुख, समृद्धी, स्थिरता, आनंद आणि प्रगती आहे. धीर ठेव, कारण मी तुझ्यापर्यंत येत आहे. आजचा हा दिव्य संदेश तुझ्या मनापर्यंत पोहोचावा यासाठी दुर्लक्ष करू नकोस. त्याला मनात उतरू दे आणि मनात उतरला असेल तर तुझ्या कार्यात उतरू दे. कारण माझी मदत ही तुम्हाला पुढे नेणारी आहे. तुमच्या आयुष्यात सर्व काही गोष्टी येत आहेत, ज्या सकारात्मक आहे, तुम्हाला आनंद देणारे आहेत. तेव्हा पुढे जा, आनंदी राहा, कारण सर्वच काही तुमच्यासाठी शुभ परिवर्तन घडत आहे. हे शुभ परिवर्तन तुम्हाला तुमच्या वाटणाऱ्या काळजीतून बाहेर नेणारं आहे, तुम्हाला प्रगतीकडे पुढे ढकलणारं आहे. जर तुम्ही तुमच्याजवळून काही हिरावून घेतलं आहे अशी तक्रार करत आहात, तर आज मी तुम्हाला खूप काही मौल्यवान आशीर्वाद देण्यासाठी इथे मुद्दाम हजर आहे. जर तुम्ही ते मौल्यवान आशीर्वाद स्वीकार करू पाहत असाल तर आताच होय म्हणा.
ते सर्व काही तुम्हालाच मिळेल. त्यामुळे तुमच्या हातून जे काही केलं आहे, जे मागील काळात परिवर्तन, बदल झाले आहेत, यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुमचं नशीब कमकुवत झालं आहे, तर हे सर्वस्व चुकीचं आहे. तुमच्या नशिबात आता ते परिवर्तन जे सुखद आहे, आनंदकारक आहे, तुम्हाला पुढे नेणार आहे. तुमच्या गुरूवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता. अगदी डोळे बंद करून विश्वास ठेवा. कारण आता तुम्ही जे काही शोधत आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. आता तुमच्यासाठी ते मृगजळ संपणार असून तुमच्यासाठी मौल्यवान वस्तू, मौल्यवान गोष्टी घडणार आहेत. विश्वास ठेवा की मी तुमचा देव तुमच्यावर कृपादृष्टीचे आशीर्वाद पाठवतो, तुम्हाला पुढे नेतो आणि तुमच्या कमतरता दूर करतो. जीवनात अशी संधी मी तुमच्यासाठी पाठवत आहे, ज्या संधीचे सोने करून घेणे तुझ्याच हाती आहे. तू निर्णय घे, पुढे चालत राहा, कारण आता खूप काही नकारात्मक गोष्टी तुझ्यापासून वेगळ्या होतील. आणि विचाराने पवित्र हो, कारण माझा आशीर्वाद तुलाच मिळणार आहे. कधी कोणी माझी भक्ती फक्त काही गोष्टींसाठी करतो, काही मिळवण्यासाठी करतो, तर कधी-कधी माझी भक्ती कुणी श्रद्धेने आणि अपरंपार आत्मविश्वासाने, प्रेमाने भरून करतो. या भक्तात अंतर आहे. कारण एक भक्त फक्त काही मिळवायचं म्हणून माझी भक्ती करतो, तर एक भक्त मला मिळवायचं म्हणून भक्ती करतो. यात तुम्हाला कोणता भक्त श्रेष्ठ वाटतो याचं कमेंट्समध्ये उत्तर द्या. देव म्हणतात, बाळा, हिरा आणि गारा एकत्र असतानाही हिरा मात्र चमकून येतो, उठून दिसतो आणि तोच तुम्ही निवडाल याची शक्यता मला आहे. कारण माझं बाळ मी त्या अशा गोष्टींनी परिपूर्ण करतो जिथे तो स्वतः कधीही हार मानत नाही. तू काय करतोस, कर्म कोणते निवडतोस, याकडेही माझं लक्ष आहे आणि हे लक्ष सतत आहे. तेव्हा चांगल्या कार्यात निपुण बनत राहा. तुमचं जीवन पवित्र होण्यासाठी मी तुम्हाला दैवी आशीर्वाद प्रदान करतो. आज तुम्हाला माझ्यात कुणाचं दर्शन होत आहे हे लक्षपूर्वक पहा आणि मनाला विचारा, तुम्हाला तेच दर्शन घडणार आहे. बाळा, माझ्या आशीर्वादांना स्वीकार करण्यासाठी तुला अक्कलकोटलाही येण्याची आवश्यकता नाही. कारण जो मनाच्या समृद्धीने आणि मनापासून श्रद्धेने माझी दर्शनाची ओढ ठेवतो, त्याला मी त्या क्षणाला त्याच वेळेस दर्शन प्रदान करतो. तुला जर असं वाटत असेल की स्वामी भेटावे, तर तुला मी कुठेही भेटू शकतो. होय, तू सत्य ऐकत आहेस. कारण मी सर्वत्र आहे. हे जर तू जाणत असशील, तर मी तुला सर्वांमध्ये दिसेल. अगदी एखाद्या लहान पक्ष्यात दिसेल, एखाद्या मोठ्या गायीत दिसेल, एखाद्या झाडातही दिसेल. होय, कारण माझे रूप अनेक आहेत. या सृष्टीतील, या ब्रह्मांडातील प्रत्येक ठिकाणी माझं अस्तित्व जो शोधू पाहेल, त्याला त्या त्या ठिकाणी माझं अस्तित्व जाणवू लागेल. मी नेहमीच तुमची मदत करतो. तुम्हाला कठीण काळातून बाहेर पडणारे मार्ग दाखवतो. तर तुम्हाला संयम ठेवण्यास सांगतो. कधी तुम्हाला संरक्षण प्रदान करतो, तर कधी तुमच्यावर माया करतो, तर कधी तुम्हाला कठीण काळातून उचलूनही घेतो. होय, आणि त्या मार्गावर ठेवतो जिथे तुमच्यासाठी मार्ग सरळ, साधा आणि सोपा असेल, ज्यावर चालताना तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्हाला वाईट अनुभव येणार नाही. आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी ते चमत्कार, ते आशीर्वाद पाठवत आहे. आजचा हा संदेश शेवट होईपर्यंत तुझ्या मनातील एक इच्छा पूर्ण होईल. होय, छोट्या छोटी इच्छा जरी पूर्ण झाली तरी ते स्वीकार कर, आनंदी हो. कारण मी तुला आनंद देण्यासाठीच आज इथे उपस्थित आहे. जे काही गमावलं आहे त्याही पेक्षा गुणाकाराने तुला ते परत मिळणार आहे. त्याची चिंता करत वेळ व्यर्थ करू नको. तुझ्या कार्यात माझी मदत तुला नेहमीच मिळणार आहे. तुम्ही भूतकाळात काय काय गमावले यापेक्षाही तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे ते या काळात तुम्ही काय कमावलेलं आहे. स्वतः तुम्ही परिश्रम करून काय मिळवलेलं आहे.
हे जर तुम्ही जाणत असाल तर नक्कीच मी तुमच्या सोबत असेल. बाळा, ही सुद्धा वेळ निघून जाणार आहे आणि तू मनाला स्थिर ठेव. मनाला स्थिर ठेवायचं असल्यास नामस्मरण करत राहा. नामस्मरणाने तुमच्या मनात पवित्रता जागृत होते. सर्वप्रथम शरीराला स्थिरता देण्यासाठी नामस्मरणाची आवश्यकता आहे. इतरांच्या चुका पाहून शिकणं हे उत्तम दर्जाच्या शहाणपणा आहे. जसं पुस्तकीय ज्ञान तुम्ही प्राप्त करता, त्याचप्रमाणे अनुभवाची खाणही तुम्हीच अवलंबली पाहिजे. गुणवत्ता ठरत नाही, तर काही गोष्टी ठरवतात. जर तुम्ही काही गोष्टी ठरवता, तर त्या आधीच ठरलेल्या असतात का? तर नाही. तुम्ही त्या योग्य वेळेवर ठरवता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या शरीराला कसे ठेवता, त्या शरीराचा कोणत्या कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे वापर करता. तुम्ही नित्य व्यायाम करता का? तुम्ही त्यासाठी लवकर सकाळी उठता का? हे देखील नियम तुमच्या शरीराला अधिक मजबूत बनवण्यासाठी योग्य आहेत. चांगला आहार घेणे हे तुमच्या शरीराला जपते. आज हा संदेशाचा योग ऐकण्याचा संधी तुमच्या जवळ आहे. तुम्ही हा ऐकत आहात. तुमच्यावर देव प्रसन्न आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत. तुम्ही जे काही मागत आहात तेही मिळत आहे आणि पुढेही मिळत राहणार आहे. तुम्ही देवाकडे पदर पसरला आहे. आता तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. देव तुमच्या अपयशाला स्वीकार करून तुमच्याकडे यश पाठवत आहे. तुमच्या आयुष्यात आता कधीच अपयश येणार नाही. तुम्ही सर्व काही मिळून मिसळून जीवनात पुढे जाण्याचा संकल्प केला आहे. तुमचं संपूर्ण कुटुंब नामस्मरण करत आहे. नामस्मरणामुळे तुमच्यातील ती सर्व काही श्रद्धा जागृत झाली आहे. देव तुम्हाला पुढे नेण्यासाठी अधिक संधी पाठवत आहे. ती संधी स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात? आता कुणीही तुम्हाला अडवणार नाही किंवा ईश्वराकडे जाण्यापासून तुम्हाला कोणी थांबवणार नाही. कुणामध्ये अहंकार असेल तर तो आताच नष्ट होईल आणि तो देवाकडे वळू लागेल. बाळा, माणसामध्ये अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. माझ्या लेकरा, मोहापासून सावध राहा. खूप काही गोष्टी तुला मोहात पाडण्यासाठी येतील. वारंवार त्या तुझ्या पुढे पाठवल्या जातील किंवा तुला दाखवल्या जातील. पण ते मोह टाळ, कारण तो मोह टाळलेलाच फार आवश्यक आहे. कित्येकदा लोक ओळखतात आणि काही वेळा ओळखतही नाही. अशा काही गोष्टीत तुम्ही गुरफटता की त्यातून बाहेर पडणे फार कठीण होते. मग तुम्ही माझ्याकडेच येऊन पुन्हा तक्रार करू लागता की स्वामी, तुम्ही आम्हाला योग्य वेळेवर त्या ठिकाणी थांबवायला हवे होते. म्हणूनच आज हा संदेश तुम्हाला त्या ठिकाणी थांबण्यास सांगतो, जिथे तुम्ही चुकूनही जाऊ नये. होय बाळा, कारण हे सत्य आहे. कधी-कधी वेळेवर जागृत असणे महत्त्वाचे आहे. तुमच्यासोबत मोठा न्याय होणार आहे. पण हा न्याय कधी होईल? जेव्हा तुम्ही माझ्याकडे ते मागाल आणि सर्व काही घडेल. होय, भक्ताच्या भेटीसाठी मी आज आलो आहे. तुझा दृढनिश्चय मी पाहिला आहे. क्षणोक्षणी तू माझी वाट पाहत आहेस. म्हणूनच आज मी इथे उपस्थित आहे. मनापासून हा संदेश ऐक. मनाला दृढ कर आणि संकल्प कर. कारण संकल्पासोबत मी सदैव तुला आशीर्वाद पाठवतो. स्वामी म्हणतात, तू कधीही निराधार नाही, तर तू माझ्या आधाराने परिपूर्ण आहेस. तू माझा प्रिय बाळ आहेस. म्हणूनच आजचा हा दिव्य पवित्र संदेश मी तुलाच देत आहे. माझ्या लेकरा, मी तुझा कंटाळा कधीही करत नाही आणि तूही संदेश ऐकण्याचा कंटाळा करू नकोस. तुझ्या मनातली प्रत्येक गोष्ट मी पूर्ण करून दाखवणार आहे. होय, काही गोष्टींमध्ये भीतोस, मला कळतं. आता तुझी भीती मी नष्ट करणार आहे. आशीर्वाद पाठवणार आहे. मनात संकोच बाळगू नकोस. जीवनात तुला जे काही हवे आहे ते मागण्याची तयारी दाखव, कारण आता तू तेच मिळवणार आहेस. होय बाळा, कारण मी तुझी निवड केली आहे. प्रत्येक क्षण हा तुझ्यासाठी आनंदाचा, चांगला येणार आहे. तुझ्यासाठी सर्व काही घडणार आहे. तुमची आर्थिक स्थिती अधिक सुधारणार आहे. तुम्ही केलेलं प्रत्येक कर्म आता माझ्या उपस्थितीत मी पाहत आहे आणि ते निरखून पाहिल्यानंतर मला तुमच्यासाठी पुढे नेणारे आशीर्वाद द्यायसाठी तुम्ही भाग पाडला आहे. तुमच्या मनासारखं होणार आहे. होय, माझ्या लेकरा, तुझ्यावर माझे आशीर्वाद निरंतर आहेत. मला तुझी मदत करायची आहे. खूप काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहेत. तुझ्यावर
मी खूप प्रेम करतो आणि प्रेमाचा आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुझी प्रिय व्यक्ती तुलाच मिळणार आहे. कोणीही तुला त्यापासून दूर खेचू शकत नाही, नेऊ शकत नाही. वाईट परिस्थितीही आता तुमच्यात दुरावा निर्माण करू शकत नाही. तुमचं प्रेम जीवन आनंदाने भरणार आहे, फुलणार आहे. होय, कारण देवाने तुमची निवड केली आहे. तुमची जोडी देवानेच निर्माण केली आहे. कुणी आता कितीही तुमच्यासाठी नकारात्मक बोलो तरी देखील तुम्हीच एकत्र येणार आहात. तुमचं जीवन सुख, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे. विश्वास ठेवा, कारण देव मदत करतो. देव शक्यता वाढवतो. देव भरभराट देतो. जर तू हे सर्व आशीर्वाद स्वीकार करत असशील तर आता चमत्कार घडतील. तुझ्या विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. जो न्यायाची अपेक्षा करत आहे त्याच्यासोबत तो न्याय नक्कीच होईल. देव भगवंत तुमच्यासोबत न्याय करेल. तुम्ही ज्याची अपेक्षा ठेवत आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. बाळा, तुझी चांगली वेळ या क्षणापासून सुरू झाली आहे. आज माझ्या बोलण्यातून तू ते सर्व काही हेरला आहेस. तू कित्येक संकेत या संदेशातून स्वीकार केले आहेस, कारण मी कितीतरी संकेत तुला या संदेशातून दिले आहे. जो शहाणा आहे त्याच्यासाठी हे पुरेसे आहे. बाळा, कधी-कधी नकळत काही गोष्टी घडतात आणि त्या घडवल्या जातात. जर तू लक्षपूर्वक संदेश ऐकला आहेस तर तुला कित्येक संकेत मी यातूनच दिले आहेत. जर तुला हे संकेत स्वीकार आहेत तर होय स्वामी, संकेत, आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर. बाळा, तुला असं वाटतं की कित्येक संघर्षांमध्ये तू एकटा आहेस, पण तू खंबीरपणे उभा आहेस, कारण मी सतत तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या सोबतच चालतो. तू माझ्या पुढे चालतोस. कारण जेव्हा जेव्हा मी तुला आशीर्वाद प्रदान करतो, तेव्हा मी तुला यशाने भरणारे आशीर्वाद पाठवतो. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे विसरू नको. कधीही स्वतःला कमी लेखू नकोस आणि इतरांना कमी लेखू नकोस. कधी कधी कुणीतरी तुझी मदत करण्यास येतं, कारण तो मी पाठवलेला दूत असतो जो तुझी मदत करतो. आजचा हा दिव्य पवित्र संदेश जर तू मन लावून ऐकला आहेस तर तुला खूप काही शिकवण देण्यात आली आहे. बाळा, चुका करू नकोस. आयुष्यात ज्या काही चुका एकदा केल्या त्या पुन्हा पुन्हा करू नकोस. जर तुला माझ्याकडून खूप काही शिकायचं आहे तर नामस्मरण करत राहा, कारण मी सदैव जो कोणी नामस्मरण करतो त्याच्या अवतीभोवती आहे. आत्ता देखील तू तुझ्या मनातून नामस्मरण करत आहेस, म्हणूनच मी तुझ्या अवतीभोवती संदेशाच्या माध्यमातून तर कधी कुणाच्या माध्यमातून येऊन पोहोचतो. कधी कधी लोक विश्वास ठेवतात, कधी नाही ठेवत, पण मी माझे कार्य संपूर्ण करतो. आजचा हा दिव्य संदेश तुझ्यासाठी आला आहे. हा संपण्याआधीच तुला एक आनंदाची बातमी मिळणार आहे. भगवंत कृपा करतो, आशीर्वाद पाठवतो. जर तू ते स्वीकार करशील तर तुझ्यासोबत मोठे चमत्कार घडू लागतील. आजचा हा दिव्य संदेश तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाच्यासाठी संरक्षण, आनंद, प्रगती आणि आर्थिक संपन्नता देणारा आहे. या संदेशाला तुझ्या प्रियजनांना शेअर कर, कारण त्यांनीही हा ऐकावा अशी देवाची इच्छा आहे. जर तू देवाची इच्छा पूर्ण करणार असशील तर तुझ्यासाठी खूप मोठा आनंद येईल. काही लोक तुला ओळखू लागतील. होय बाळा, कारण तुझे त्रास कमी होणार आहेत, तुझे दुःख संपणार आहेत, तुझ्या वेदना संपणार आहेत. स्वामी माऊलीचा कृपा आशीर्वाद म्हणून या संदेशाला स्वीकार कर. स्वामी माऊली तुझ्यावर कृपेचा आशीर्वाद वर्षाव करत तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद देवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी